आहेत, होते, आता वारले ते माझे गुरु. अँड ही हॅज कलेक्टेड दिस विमेन्स टेल्स. आणि ते काय म्हणतात की दीज टेल्स वर टोल्ड इन द किचन. स्वयंपाकघरात मुलांना जेव्हा जेवण द्यायच्या वेळी गोष्टी सांगायच्या बायका. कोणी एक म्हातारी बसून, एक राजा होता, एक राणी होती, हे होतं वगैरे वगैरे वगैरे. अँड ती गोष्ट सांगण्याचा उद्देश काय की मुलांना जेवण करून पाठवायचं, म्हणजे दे आर डिस्ट्रॅक्ट देम सो ऑन. बट ऑल द अदर पीपल इन द किचन आर विमेन अँड दे आर लिसनिंग. सो इट बिकम्स अ काइंड ऑफ कम्युनिकेशन बिटवीन विमेन. व्हॉट स्टोरी इज टोल्ड, व्हॉट इज कॉमेंटेड अपॉन, घरी काय झालं, कोण कसं वागलं त्याच्यावर, अँड सो ऑन. त्यामुळं इफ यू लुक ॲट दीज ओरल टेल्स, ज्याला आम्ही फेरी टेल्स म्हणू शकत नाही, कारण फेरी टेल्स आर युरोपियन, पण आम्ही ओरल मौखिक कथा म्हणू, किंवा इन कन्नडमध्ये आजी कथा म्हणतो, आजी सांगायचं. इफ यू लुक ॲट देम, देर इज अ होल वर्ल्ड ऑफ विमेन्स वर्ल्ड involved in it, and my Nagamandala really comes from that. And Chelvi comes from that. These are really, they speak of what the women felt. For instance, Nagamandala काय होतं, sorry, am I No. Nagamandala काय होतं, एक मुलगी, तिचा नवरा तिच्याकडे लक्ष देत नाही, तो जातो, and so on, and a snake falls in love with her, संक्षिप्त, and the snake comes at night and comes as her husband. And so ती एक डबल जीवन जगते. सकाळी सकाळी नवरा येतो, हिडीस फिडीस करतो, पाणी दे, हात धर धुतो जातो, आणि रात्री तोच नवरा रात्री येतो. ही इज व्हेरी फ्रेंडली, लव्हिंग, लव अँड शी लिव्स दिस डबल एक्झिस्टन्स. तर यू कॅन सी दिस ॲज अ फोकटेल, की फॅन्टसी आहे, स्नेक रात्री येतो, स्नेक. बट इफ यू लुक एट इट either from the Freudian point of view, where the snake represents a certain sexual symbol, or from the social point of view. So Ramanujan म्हणायचे की in a joint family, this is the experience of a girl. आता एका जॉईंट फॅमिलीत एका बाईचं एक्सपिरियन्स आयुष्यच असं आहे की सकाळी नवरा बोलतच नाही, वाढ हे पाहिजे, कुटुंबाला दाखवणं हो करतो, आणि काहीच एक्सप्रेस करत नाही, म्हणजे, आणि रात्री येतो आणि ही सडनली लव्हिंग हजबंड. तर actually the story represents a very deep conflict that the girl has to face. ती मुलगी. तर आम्ही फोकटेल्स वगैरे स्टडी केल्या आणि बघितलं तर त्याच्यात यू फील द होल वर्ल्ड. सॉरी, एक्सक्यूज मी. या संदर्भातला एक प्रश्न आहे, म्हणजे अगदी वेगळ्या तुमच्या नाटका संदर्भात, त्याच्यावर येण्या अगोदर एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवादमध्ये आपलं स्वागत. एक नाटक आहे की ड्रीम्स ऑफ टिपू सुलतान. ते टिपू सुलतान बद्दल सर्वसाधारण जे माहिती आहे, किंवा टिपू सुलतान हे नाव वाचल्यावर जो बोध होतो त्याच्या कित्येक मैल पलीकडे आहे, आणि ते इतक्या बहुआयामी, त्याच्यात इतक्या प्रकारच्या संवेदना तुम्हाला मिळत जातात. ते इंग्रजीत लिहिलं ना तुम्ही, पण मग त्याची जन्मकथा कशी काय, म्हणजे ड्रीम्स काय झालं 1996 मध्ये BBC रेडिओ इन लंडन, त्यांनी मला सांगितलं की स्वातंत्र्य 50 वर्ष कंप्लीट होत आहेत, भारतीय स्वातंत्र्याच्या 50व्या वर्षी रजत महोत्सव करता काहीतरी लिहून द्या, कुठलं तरी एक नाटक. आणि मला एकदम सुचलं ते टिपू सुलतान, कारण टिपू सुलतान कर्नाटकाचाच माणूस होता, आणि लहानपणापासून मी त्याच्याबद्दल पोवाडे ऐकले होते, गाणी ऐकली होती. ही इज अ व्हेरी पॉप्युलर फोक फिगर. त्याच्या कंपनी नाटकाचं एक नाटक होतं टिपू सुलतान वगैरे वगैरे, ते सगळं माझ्या डोक्यात होतं. त्यामुळे मी म्हटलं की मी आय वुड लव्ह टू राईट अँड आय राईट ऑन टिपू सुलतान. ही वॉज ऑल्सो वन ऑफ द फर्स्ट इंडियन्स टू फाईट द ब्रिटिश अँड नॉट ॲक्सेप्ट दम हेगेमनी. पण त्याच्यापेक्षा पलीकडं एक फॅसिनेटिंग ॲस्पेक्ट काय आहे टिपू सुलतानचा, की तो असा योद्धा होता, सगळं जीवन त्याने घोड्यावर बसून लढत हे केलं, पण त्याची सगळी स्वप्न तो लिहून ठेवायचा एका डायरीत. एक वही होती, त्या वहीत त्यांनी दिनवही होती, त्याच्यात त्यांनी ती 36 ही ड्रीम्स म्हणजे स्वप्न त्यांनी लिहून ठेवली अगदी डिटेलमध्ये. ते कुठं त्याने ते स्वप्न पाहिलं, काय पाहिलं, आणि त्याचा अर्थ काय असेल, ते सगळं त्यांनी लिहिलेलं आहे. अँड ही केप्ट इट हिडन. ते आपल्या उशीखाली ही लपून ठेवलेली होती, कुणालाही म्हण. तो त्याच्या मरणानंतर तो मेला, त्याचा देहांत झाल्यावर when they took over श्रीरंगपटणा, तेव्हा त्यांना ती डायरी मिळाली. आणि ऑफकोर्स they just treated it as nothing important. पण मला हे फार फॅसिनेटिंग वाटलं की असा योद्धा शुड ॲक्च्युली, की सगळी आपली स्वप्न लिहून ठेवतो, ती मग लपवून ठेवतो, कोणाला दाखवतो.
ते एक म्हणजे मिस्टिकल पार्ट, हाऊ डू यू रिलेट इट टू हिज पब्लिक लाईफ, ते एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न होता त्या नाटकात. पण या नाटकामध्ये तुम्ही एक हे केलं की इंग्रजीत लिहिलं आणि त्याच्यानंतर ते नाही, त्या टिपू सुलतान इंग्रजीत लिहायला एक कारण होतं. ते कारण असं होतं की मी BBC करता लिहित होतो. BBC रेडिओने ती मला लिहायला सांगितलं होतं. त्याचा अर्थ असा की अल्टिमेटली आय वुड हॅव हॅड टू डू इट इन इंग्लिश एनिवे. आणि 97 पर्यंत मी सगळी माझी नाटकं इंग्रजीत ट्रान्सलेट करत होतो. पण ऑल द मटेरियल इज ऑल्सो आयदर इन पर्शियन और इंग्लिश. कन्नडमध्ये नाही आहे, कारण त्याची हिज कोर्ट लँग्वेज वॉज पर्शियन अँड ही डेल्ट विथ इंग्लिश अँड द इंग्लिश वर फॅसिनेटेड विथ हिम. त्यामुळं सगळं मटेरियल जे टिपू सुलतानवर मिळतं ते सगळं इंग्रजीत आहे. इवन द पर्शियन टेक्स्ट आर ट्रान्सलेटेड इन टू इंग्लिश. ही स्वप्न जी मी वाचलं ती सुद्धा इंग्लिश. सो दॅर वॉज नो पॉईंट इन अगेन डुईंग दॅम इन कन्नड अँड देन पुटिंग इट इन टू इंग्लिश. त्यामुळे मी बिकॉज ऑल द टेक्स्ट, ऑल द स्पीचेस पुष्कळ त्याच्यात आलेली आर ओरिजिनल स्पीचेस. अँड तर मी ते आधी इंग्रजीत लिहिलं आणि मग कन्नडमध्ये केलं. या संदर्भात भाषांतराचा एक मुद्दा येतो, पण त्याच्यावर येण्या अगोदर एक दुसरा प्रश्न जो तुमच्यासाठी की कुठच्या भाषेत लिहावं, कुठचं एखादं नाटक तुम्ही लिहिताय किंवा कोणत्याही प्रकारचं लेखन तुम्हाला जेव्हा सुचतं तेव्हा त्याच्या भाषेसहित, त्याच्या फॉर्मसहित सुचतं का त्याच्यावर तुम्ही विचार करता आणि कॉन्शियसली गोष्टी पुढे घडतात? नाही, मी सांगितलं ना, ययाती मी जेव्हा नाटक लिहिलं ते कन्नडमध्येच झालं. देयर वॉज नो चॉईस. मला चॉईस असता तर मी इंग्रजीत लिहिलं असतं कारण आय वॉन्टेड टू बी एन इंग्लिश पोएट. पण ते कन्नडमध्ये, ते अभिव्यक्ती कन्नडमध्ये आली. त्याच्यानंतर मी कन्नडमध्येच लिहिलेलं आहे. आणि आय रिअलाइज्ड वन थिंग की माझी पात्र जी आहे ती कन्नडमध्येच बोलतात. कदाचित कोंकणीत बोलली असती, मी कोंकणीत लिहू शकलो असतो तर, पण द नियरेस्ट देन इज कन्नड अँड कन्नडमध्ये. पण फरक होतो. तर फॉर इन्स्टन्स माझी बायको, तिला कन्नड नाही येत. ओके, शी इज हाफ पारसी आणि हाफ कुर्क. तर आता 25 वर्ष झाली, 2 मुलं झाली, मोठी. आवर लँग्वेज दॅट वी स्पीक इज इंग्लिश. आता 25 वर्ष आम्ही आमच्या घर वी हॅव स्पोकन इंग्लिश. आय हॅव स्पोकन इंग्लिश टू माय वाईफ अँड माय चिल्ड्रन. सो मला वाटतं की व्हॉट एव्हर यू कॅन एक्सप्रेस इन लाईफ हॅज बीन एक्सप्रेस नाव इन इंग्लिश. सो आय कांट से की इंग्लिश इज अ सेकंड लँग्वेज. तरी पण लहानपणाची जी हे आहे याददाश्त, म्हणजे काही आठवणी आणि ते ॲटमॉस्फिअर जे आहे, दॅट आय कॅन ओनली डू इन कन्नड. आता परवा एक नाटक लिहिलं मी, वेडिंग अल्बम, लग्नाचं अल्बम. इट्स अबाउट अ वेडिंग इन अ फॅमिली. त्याच नाटकात मी म्हटलं की कुणी म्हणाला एलकुंचवारचा इन्फ्लुएन्स दिसतोय. तर बट दॅट ते मी इंग्लिशमध्ये लिहू शकलो नसतो, कारण इट्स ऑल अ फॅमिली. इट्स अ मिडल क्लास सारस्वत फॅमिली अँड अ वेडिंग टेकिंग प्लेस. आणि ते मला कन्नडमध्येच लिहावं लागलं. देन आय गॉट ऑल द नुएन्सेस की कुठली ती कुक कशी बोलेल, स्वयंपाक करते ती बाई कशी बोलेल, नौकर कसा बोलेल, घरात माणसं कशी बोलतील, हे सगळं ते दिसायला लागलं. म्हणजे अगदी स्पष्ट ते कन्नडमध्ये लिहून मग मी इंग्लिशमध्ये त्याचा. या संदर्भातले अनेक मुद्दे आहेत आणि मुख्य म्हणजे भाषांतराचे. तुमची नाटकं अनेक भाषांतरित झाली आणि तुम्ही अनेक वेळा भाषांतर केलेलं आहे, अनेक नाटकांचं, अनेक पुस्तकांचं. त्या संदर्भातलं अनेक जे प्रश्न आहेत ते आपण घेणार आहोत, पण ते उद्या. आज आपण इथे थांबतोय. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटला संबंधी पत्र, ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे पाहायला विसरू नका. रोज सकाळी 8 वाजता आणि रात्री 11:30 वाजता संवाद, फक्त ETV मराठीवर. नमस्कार.